सर्वजीव पापनाश कारणं भवेश्वरम् स्वीकृतं च गर्भवास देहधानम् ईदृशम् यापितं स्वलीलया च येन दिव्यजीवनम् तन्नमामि देवदेव रामकृष्णमीश्वरम् तन्नमामि देवदेव रामकृष्णम् ईश्वरम्। ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। रामकृष्णाय ते नमः। व्यासपीठावर उपस्थित स्वामी आर्यानंदजी महाराज, स्वामी बुद्धानंदजी महाराज, समोर बसलेले कृपाघनानंदजी, धनराज महाराज, इतर सगळे स्वामीजी आणि उपस्थित विद्यार्थ्यांनी, भक्त मंडळी, आजच्या दसऱ्याच्या पावन दिवशी या अतिशय सुंदर मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे। चिमणगावसाठी ही एक खूप आनंदाची गोष्ट आहे आणि याचं सगळं क्रेडिट काटकर परिवाराला जातं। कारण बघा, आपण ज्या समाजामधून येतो, ज्या समाजामध्ये आपण मोठा होतो, त्या समाजाचं आपल्यावर काहीतरी ऋण असतं आणि ते ऋण फेडण्याची तयारी जर प्रत्येक व्यक्तीची असेल तर आपला देश पुढे गेल्याशिवाय राहणार नाही। आता सुरेंद्रजी काटकर या भागामध्येच शिक्षण घेऊन मोठे झाले। मोठे अनेक लोक होतात, लोकांकडे पैसे पण भरपूर असतात, पण त्याचा कसा उपयोग करावा हे लोकांना कळत नाही। आज जर कशाची गरज असेल तर आपल्या देशाला गरज आहे मनुष्याची। स्वामी विवेकानंद म्हणायचे की आपल्याला मॅन मेकिंग, कॅरेक्टर बिल्डिंग, नेशन बिल्डिंग एज्युकेशन आज आवश्यक आहे। जे मनुष्य घडवणारं, देश घडवणारं, चारित्र्य घडवणारं शिक्षण आज आपल्याला आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी विचार केला आणि या ग्रामीण भागामधल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं, सर्वांगीण शिक्षण मिळावं, या दृष्टीने त्यांनी विवेकानंद अकॅडमी ऑफ ह्युमन एक्सलन्स सुरू केली। त्या माध्यमातून कितीतरी मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळत आहे इथे, कारण त्याची आपल्याला आवश्यकता आहेच। पण तेवढं शिक्षण पुरेसं नाही हे पण त्यांना माहिती आहे, कारण त्यांचा अनेक वर्षापासून मठाशी संबंध आहे। त्यामुळे मठाशी संबंध ठेवल्यामुळे त्यांना माहीत आहे की मठाची भावधारा काय आहे, स्वामी विवेकानंदांना काय हवं होतं, त्यांच्या कार्यामध्ये आपण थोडंफार योगदान देऊ शकतो का, हा विचार त्यांच्या मनामध्ये असल्यामुळेच या भागामध्ये एवढी सुंदर संस्था उभी राहू शकली। आणि मंदिराची तर फारच आवश्यकता आहे, कारण लोकांकडे पैसे असतात, ती स्वतःची मोठमोठी घरं बांधतात, पण देवाचं घर बांधण्याचा विचार कोणीही करत नाही। हे देवालय म्हणजे हे देवाचं आलय आहे, जे देवाचं मंदिर आहे। मंदिर बघितल्यानंतर सुद्धा आपल्याला भगवंताची आठवण होते। जसा खाकी ड्रेस बघितला की आपल्याला पोलिसाची आठवण होते, काळा कोट बघितला की आपल्याला वकिलाची आठवण होते,
त्याचप्रमाणे मंदिर बघितलं की आपल्याला भगवंताची आठवण होते आणि मंदिरात जाऊन शांतपणे 5 मिनटं जरी आपण बसलो तरी आपल्या मनाला थोडी शांती मिळते. हे मंदिराचं फार महत्त्वाचं समाजामध्ये स्थान आहे. आजारी पडल्यावर लोक डॉक्टरांकडे जातात, खूप औषधं खातात आणि आपल्याकडे औषधालय खूप आहे, दवाखाने पण खूप आहे. पण अशा प्रकारची मंदिरं जर गावोगावी झाली तर आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची आणि औषधं घेण्याची गरजच भासणार नाही. त्या उद्देशानं ह्या मंदिराची स्थापना झालेली आहे. ह्या मंदिरामध्ये विद्यार्थी येतील, शिक्षक येतील, त्यांचे पालक येतील आणि त्यांना प्रेरणा मिळेल. कारण हे जे 3 देव बसलेले आहे मंदिरामध्ये, भगवान श्री रामकृष्ण, श्री शारदादेवी आणि विवेकानंद, यांना बघितल्यानंतर मनामध्ये त्यांचा प्रश्न निर्माण होईल की हे मंदिरात का आहे, असं यांचं योगदान काय आहे आणि त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल आणि त्या उत्सुकतेमधून हळूहळू ते त्यांच्याबद्दल माहिती करून घेतील आणि एकदा त्यांनी वाचायला सुरुवात केली की त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडायला सुरुवात होईल. कारण हे जे विचार आहे हे आजच्या युगाचे विचार आहे, म्हणून युगावतार म्हटलेला आहे. युगावतार भगवान श्री रामकृष्ण, कारण प्रत्येक युगाचा एक अवतार असतो आणि त्या युगासाठी त्या अवताराचं खूप मोठं योगदान असतं. जे भगवंत अनेक वेळा अवतार घेतात, पण त्या काळाची काय गरज आहे हे बघून त्यांना अवतार घ्यावा लागतो. यावेळेस आपण बघतो की 1000 वर्षाच्या गुलामगिरीनंतर आपण आपला धर्म, आपलं अध्यात्म, आपली संस्कृती ह्या सगळ्या काही गोष्टी विसरून गेलो होतो. आपण नास्तिकतेच्या मागे धावत होतो आणि भगवंतावरचा आपला विश्वासच नव्हता. तेव्हा अशा वेळेस गरज होती अशा महापुरुषाची की जो आध्यात्मिक संपन्न असेल, ज्याला स्वतःला भगवंताचा साक्षात्कार झालेला असेल आणि जो लोकांना सांगू शकेल की जसा मला साक्षात्कार झाला तसा तुम्हाला पण होऊ शकतो. त्यावेळेचा तरुण नरेंद्रनाथांच्या मनामध्ये देवाविषयी विश्वास नव्हता. ते ह्या सगळ्या गोष्टी मानत नव्हते. तेव्हा श्री रामकृष्णांकडे आले आणि पहिलाच प्रश्न विचारला की काय तुम्ही भगवंताला बघितलं आहे का. आतापर्यंत नरेंद्रनाथांच्या प्रश्नाला कोणीही योग्य उत्तर देऊ शकलं नव्हतं. पण भगवान श्री रामकृष्ण म्हणाले की हो, मी भगवंताला बघितलं आहे आणि तुला जसं मी बघतो त्यापेक्षाही स्पष्ट रूपानं बघितलेलं आहे आणि प्रत्येक व्यक्तीच भगवंताला बघू शकते. जर तुझी इच्छा असेल तर तू पण भगवंताला बघू शकतो, पण मी सांगितलं त्याप्रमाणे तुला वागावं लागेल. आणि बघा, नरेंद्र शेवटी जो एक नास्तिक मुलगा होता, ज्याच्या मनामध्ये देवाविषयी, धर्माविषयी काही आवड नव्हती, तोच नरेंद्रनाथ पुढे स्वामी विवेकानंद होऊन भारत मातेचं नाव सगळ्या देशामध्ये त्यांनी उज्ज्वल केलं, मोठं केलं, महान केलं. म्हणजे अशा प्रकारे नरेंद्रनाथांच्या जीवनामध्ये बदल घडून आला की त्यांनी सगळ्या आपल्या भारताचा आणि हिंदू धर्माचा सगळ्या जगामध्ये प्रचार आणि प्रसार केला आणि लोकांना दाखवून दिलं की भारत आणि हिंदू धर्म, सनातन धर्म किती महान आहे. म्हणजे आपल्याकडे ही सगळी सनातन तत्त्व आहे, आपला धर्म महान आहे, आपली संस्कृती महान आहे. पण आपण ह्या सगळ्या गोष्टी विसरलो आहोत, कारण आपल्याला नेहमी सांगण्यात आलेलं आहे की विदेशीयांचं सगळं काही चांगलं आहे आणि आपल्याकडे जे काही चांगलं आहे ते सगळं वाईटच आहे. आपण सगळे रानटीच आहोत, आपण दगड्या धोंड्याचे मूर्त्या पूजन करतो. म्हणजे असं आपलं ब्रेनवॉश केल्या गेल्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी विसरून गेलो होतो. तेव्हा भगवंताला अवतार घ्यावा लागला. युगावतार आपण म्हणतो आणि भगवान म्हणजे भगवंतच अवतार घेत असतो. ह्या जगाचा कोणीतरी निर्माणकर्ता आहे, ह्या जगाचा कोणीतरी पालनकर्ता आहे आणि त्या भगवंताला ह्या जगाची काळजी नेहमीच लागलेली असते. आपल्याला जशी आपल्या परिवाराची काळजी असते, तर हा संसार म्हणजे भगवंताचाच परिवार आहे.
तेव्हा भगवंताला पण या जगाची काळजी लागलेली असते. तेव्हा जेव्हा भगवंत बघतो की आपल्या संतानांची दुर्दशा होत आहे, त्यांच्यावर अत्याचार होत आहे, तेव्हा भगवंताला स्वतः रूप धारण करून यावं लागतं. यापूर्वी भगवान रामचंद्र आले, भगवान कृष्ण आले आणि यावेळेस भगवान श्रीरामकृष्ण आले. ते म्हणायचे की जो राम होता, जो कृष्ण होता, तो त्यावेळेस रामकृष्ण रूपामध्ये आलेला आहे. म्हणजे साक्षात भगवंतच रामकृष्ण रूप धारण करून आलेले आहे. साक्षात शिवजीच स्वामी विवेकानंद आलेले आहे आणि जगदंबा ह्या जगाची माऊली ती शारदादेवी होऊन आलेली आहे. म्हणजे आज आपल्याकडे 3 देव उपलब्ध आहेत. तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात आध्यात्मिकता आपल्याकडे आहे. आणि एवढंच नव्हे तर त्यांचे कितीतरी संन्यासी शिष्य आणि गृहस्थ भक्त त्यांच्यासोबत आलेले होते. मंदिरामध्ये तुम्ही बघितलं असेल की 16 शिष्यांचे फोटो लावलेले आहे. ह्या सगळ्यांनी भारताला जागृत करण्यासाठी प्रयत्न केले आणि म्हणूनच आपल्याला स्वातंत्र्य मिळू शकलं. कलकत्ता त्यावेळेस नास्तिकतेचा बालेकिल्ला होता. लोक तिथे भगवंताला मानत नव्हते. अशाच ठिकाणी भगवान श्रीरामकृष्णांनी आपलं कार्य केलं. स्वामी विवेकानंदांनी अशा ठिकाणी जन्म घेतला, कारण तो इंग्रजांचा बालेकिल्ला होता. आपली जी भारताची राजधानी होती, अशा ठिकाणी जन्म घेऊन किंवा अशा ठिकाणी कार्य करून त्यांनी सगळ्या जगाला दाखवून दिलं की भारत किती महान आहे. तर भगवान श्रीरामकृष्णांचं जीवन म्हणजे आपल्या डोळ्यासमोर एक आपण म्हणू शकतो की शास्त्रच आहे. आपल्याला वेद कळत नाही, आपल्याला गीता कळत नाही, आपल्याला इतर शास्त्र कळत नाही, पण जर आपण भगवान श्रीरामकृष्णांचं जीवन आणि त्यांचे उपदेश श्रीरामकृष्ण वचनामृत ही 2 पुस्तकं जरी आपण वाचली तरी आपल्याला धर्माचं मर्म कळू शकते. कारण त्यांचं जीवन म्हणजे प्रॅक्टिकल वेदच होते. त्यांनी वेदामध्ये जे काही सांगितलं आहे ते स्वतःच्या जीवनामध्ये जगून दाखवलेलं आहे आणि जे जगून दाखवलेलं आहे तेच त्यांनी लोकांना सांगितलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे करुणेने प्रेरित होऊन ह्या जीवांच्या उद्धारासाठी भगवंताने रामकृष्ण रूप धारण केलं आणि या युगामध्ये अवतार घेतला. तेव्हा आजच्या युगामध्ये ह्या 3 मूर्तींचे उपदेश जे आहे ते आपल्याला खूप प्रेरणादायी आहे आणि प्रासंगिक आहे. आजही आपण आपल्या जीवनामध्ये आचरण करू शकतो. खरं म्हणजे पहिले आपल्याला एक चांगलं मनुष्य व्हायचं आहे. आपण मोठे डॉक्टर झालो, इंजिनियर झालो, वकील झालो, हे आपण होऊ शकतो, पण त्याला काही अर्थ नाही. नुसते पैसे कमावणं काही आपल्या जीवनाचा उद्देश नाही आहे. लोक पैसे भरपूर कमावतात, पण ते काही मोठे होत नाही. मोठं होण्यासाठी आपल्यामध्ये काहीतरी मोठेपणा पाहिजे. आपण या महापुरुषांना किंवा अब्दुल कलामांना मोठं का म्हणतो? कारण त्यांच्यामध्ये काहीतरी सद्गुण होते. आणि जर आपल्यामध्ये सद्गुण नसेल, आपल्याकडे पैसा भरपूर असेल, सत्ता असेल, सगळं असेल, पण जर आपल्यामध्ये दुर्गुण असेल, आपल्या मनामध्ये राक्षसी प्रवृत्ती असेल, तर आपल्याला खरा मनुष्य म्हणता येणार नाही. रावण पण शक्तिशाली होता, त्याच्याकडे पण भरपूर पैसे होते, तो पण एक सम्राट होता, तरी पण आपण त्याला राक्षसच म्हणतो ना, त्याला तो महान म्हणत नाही. तेव्हा महान होण्यासाठी आपल्याला काही आपल्यामध्ये गुण आणणं आवश्यक आहे. आणि भगवंताचं श्रीरामकृष्णाच्या जीवनांमध्ये हे सगळे गुण आपल्याला बघायला मिळतात. ते म्हणायचे की या कलियुगामध्ये सत्याचं पालन करणं, सत्याचं आचरण करणं हीच एक मोठी तपस्या आहे. तुम्हाला दुसरं काहीही करायची गरज नाही. तुम्ही जर सत्य बोलला तर तुम्हाला जगामध्ये सगळं काही प्राप्त होईल. आता हे आपल्या वेदामध्ये सांगितलेलं आहे, सत्यमेव जयते, सत्यने पंथा विततो देवयानं. आता हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की सत्याचा शेवटी जय होत असतो, असत्याचा जय होत नाही. भगवान श्रीरामकृष्ण विवेकानंद कधीही जीवनामध्ये धर्मापासून आणि सत्यापासून ढळले नाही. त्यांनी धर्माला आणि सत्याला दृढ धरून ठेवलं आणि म्हणून ते जगामध्ये एवढे महान होऊ शकले. तेव्हा आपल्या जीवनामध्ये जर सत्यवचन असेल, आपण सत्याचं आचरण करत असू, आपल्याकडे पैसा आहे पण त्याचा जर आपण समाजाचा उपयोग करत असू, म्हणजे हे सगळं धन काही आपल्यासाठी नाही आहे. आपण ट्रस्टी आहोत. भगवंताने ते त्याचं धन आपल्याजवळ ठेवलेलं आहे. आपल्याला ते लोकांपर्यंत घेऊन जायचं आहे.
भगवंताच्या संतानांपर्यंत घेऊन जायचं आहे. त्यामुळे अशा कार्यांची खूप आवश्यकता आहे. अशा प्रकारचे कार्य जितके वाढतील तितका आपला समाज उन्नत होईल. आता हिंदू या देशामध्ये 80% हिंदू आहे, पण बघा आपल्यामध्ये किती मतभेद आहे. म्हणजे आपण धर्माला कसं विभाजित करून टाकलेलं आहे. आता हे सगळं कशामुळे झालं? हे सगळं झालं राजकारणामुळे. कारण राजकारण लोकांना काय पाहिजे असते की जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर लोकांना तोडायचं आणि आपली पोळी शेकायची. आणि आपणसुद्धा मूर्खासारखे विभागला जातो आणि आपल्यामध्ये कुठेही युनिटी राहत नाही. जोपर्यंत आपण संघबद्ध होत नाही, जोपर्यंत आपल्यामध्ये युनिटी नाही, तोपर्यंत आपण कोणतंही महान कार्य करू शकत नाही. आता हे कार्य काही काटकरजी एकटे करू शकले नाही. त्यांना किती चांगल्या लोकांनी मदत केली म्हणून हे कार्य उभं राहिलं. तेव्हा कधीकधी आपणच आपल्या लोकांचे पाय ओढतो. जर कोणी मोठा होत असेल, पुढे जात असेल, तर आपल्या मनामध्ये मत्सर निर्माण होतो आणि आपण त्या व्यक्तीला खाली ओढण्याचा प्रयत्न करतो. आपण अशा लोकांना मदत करायला पाहिजे, त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. पण ते करण्याऐवजी आपण त्यांचे दोषच बघतो. तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या सोडून द्याव्या लागतील. आपल्याला एक खरा मनुष्य व्हावं लागेल. आणि भगवान श्री रामकृष्ण तर यावेळेस आलेलेच आहेत. ते म्हणजे अध्यात्माचा एक पॉवर हाऊसच आहे. जर आपण त्यांना आपलं जीवन समर्पित केलं, त्यांना जर आपण आपल्या जीवनाचा आधार केलं, तर भगवंत आपलं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. कारण ते सर्व शक्तिमान आहे. भगवंताला काहीही अशक्य नसते. भगवंताला आपल्याकडून काय पाहिजे असते? त्यांना आपल्याकडून पैसे पाहिजे नाही. त्यांना आपल्याकडून पाहिजे असते खरं प्रेम आणि खरी भक्ती. जर आपल्यामध्ये भगवंताविषयी खरी भक्ती असेल, खरं प्रेम असेल, आपण जर भगवंताला व्याकुळ होऊन प्रार्थना केली, तर भगवंत आपल्याला दर्शन देऊ शकतात. कारण भगवंत म्हणजे आपलेच आहे, आपलेच आईवडील आहे. आपण नुसतं म्हणतो त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. देवा तूच माझी आई आहे, वडील आहे, मित्र आहे, बंधू आहे, सगळं आहे. पण ॲक्च्युली आपण तसं समजत नाही. तेव्हा आपल्या सगळ्यांवर भगवंताचं इतकं प्रेम आहे की आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही. जगातले सगळे लोक आपल्याला सोडून जातील, पण भगवंत आपल्याला कधी सोडत नाही. त्यांनी एकदा आपला हात धरला तर ते आपला हात धरूनच ठेवतात. कारण आपण कितीही जरी वाईट असलो तरी शेवटी आपण भगवंताचे संतान आहोत. तेव्हा ते असा भेदभाव करत नाही की हा पापी आहे, हा पुण्यवान आहे. ते जे त्यांना शरण जातात त्या सगळ्यांचाच उद्धार करतात. आणि आज भगवान श्री रामकृष्ण, शारदा देवी आणि स्वामी विवेकानंद या चिमणगावमध्ये येऊन विराजमान झालेले आहेत. कशासाठी झालेले आहेत? की या भागातील लोकांचं कल्याण व्हावं म्हणून. नाहीतर कुठे त्यांनी जन्म घेतला बेंगॉलमध्ये आणि कुठे हे चिमणगाव. ते इतकं लांबवरून त्यांना इथे काटकरजी घेऊन आले. त्यांना ते भगवंतानेच प्रेरणा दिली. कारण भगवंताच्या प्रेरणेशिवाय हे कार्य होऊ शकत नाही. त्यांना ही प्रेरणा दिली आणि त्यांच्या माध्यमातून एवढं मोठं कार्य उभं केलं. आता शाळेमध्ये येणारी मुलं मुली हे सगळे ह्या भावधारेचा स्वीकार करतील. हळूहळू त्यांची भगवंतावरची भक्ती वाढेल, त्यांचं चरित्र घडेल, त्यांच्या मनामध्ये चांगले संस्कार होतील आणि तेच पुढे हा भारत देशाचा उद्धार करणार आहे. जे स्वार्थी आहे, जे भ्रष्टाचारी आहे, जे लोकांची पिळवणूक करतात, अशा लोकांद्वारे काही आपला भारत देश महान होणार नाही. जर आपल्याला भारताला महान करायचं असेल तर पहिले आपल्याला महान व्हावं लागेल. भारत देशातल्या माणसांना महान करावं लागेल. आणि जोपर्यंत आपण मनुष्य घडवत नाही तोपर्यंत आपण कितीही प्रगती केली, कितीही रोड बांधले, कितीही काही केलं तरी त्याला काहीही अर्थ नाही. जर चांगले मनुष्य आपण घडवू शकलो, जरी त्यांच्याकडे पैसा नसेल तरी पण त्यांच्याकडे जर त्यागाची भावना असेल तर ते गरीब असले तरी खूप मोठं कार्य करून दाखवू शकतील. तर याच उद्देशानं हे मंदिर इथे स्थापन झालेलं आहे. सगळे भक्त इथे उपस्थित आहे, विद्यार्थी आहेत, पालक आहेत, शिक्षक आहेत. ह्या सगळ्यांची एक प्रेरणास्थान हे झालेलं आहे. ह्या सगळ्यांना भगवंत नेहमी प्रेरणा देत राहील.
त्यांच्या मनामध्ये चांगले विचार देत राहील आणि त्या चांगल्या विचारामुळे आपल्या मनामध्ये असलेले सगळे विकार, हे विकारच आपल्या पतनाचं कारण आहे. कारण जे आपल्या मनामध्ये राक्षसी विकार आहे, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, हे विकार आपल्याला वाईट कर्म करायला प्रवृत्त करतात. तर ह्या 3 देवतांचा जर आपण आश्रय घेतला तर आपल्या मनामधले विकार कमी होतील, आपलं मन पवित्र होईल, आपलं मन शुद्ध होईल आणि आपल्याला भगवंताचा आशीर्वाद मिळेल, त्यांची कृपा लाभेल आणि आपणही आपल्या जीवनाच्या आध्यात्मिक ध्येयाकडे, कारण शेवटी प्रत्येकाला ह्या जगातून मुक्त व्हायचं आहे, आपल्याला हा भवसागर पार करायचा आहे, आपल्याला मुक्ती प्राप्त करून घ्यायची आहे, हाच आपल्या जीवनाचा उद्देश आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा उद्देश आहे की आपल्याला संसाराची सगळी बंधनं, ह्या जीवनातली सगळी दुःख ही सगळी दूर करून आपल्या खऱ्या आध्यात्मिक स्वरूपाला जाणून घ्यायचं आहे आणि त्यामुळेच आपण मुक्त होणार आहोत. आपल्याला शांती आणि सुख मिळणार आहे, खरी शांती, शाश्वत शांती मिळणार आहे. तेव्हा ह्या आपल्या जीवनाच्या उद्देशाकडे आपल्याला जायचं आहे, पण त्यासाठी आपल्याला एक चांगलं मनुष्य होणं आवश्यक आहे. आपण पापकर्मही करत राहू आणि भगवंताकडे जाऊ, आध्यात्मिक प्रगती करून घेऊ, असं कधीही होणं शक्य नाही. त्यासाठी पहिले आपल्याला चारित्र्यवान मनुष्य व्हावं लागेल, त्यानंतर आपण आध्यात्मिक होऊ शकतो. आणि त्याचसाठी माणसं घडवण्यासाठी ह्या संस्थेचा, या चॅरिटी इन्स्टिट्यूट, सारादेवी चॅरिटेबल संस्थेचा आणि ह्युमन एक्सलन्स, विवेकानंद अकॅडमी ऑफ ह्युमन एक्सलन्स, ह्या सगळ्यांचा उद्देश हाच आहे की इथे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी येतात, तर इथे आल्यानंतर त्यांनी काहीतरी सोबत घेऊन जावं. नुसतं भौतिक शिक्षण घेऊन काही उपयोग नाही, तर त्यासोबतच त्यांचं चारित्र्य पण चांगलं घडावं, ह्या उद्देशाने या मंदिराची स्थापना झालेली आहे. आणि मला खात्री आहे की ह्या मंदिराच्या माध्यमातून, ह्या संस्थेद्वारे महान पुरुष निर्माण होतील आणि ते भारताचं भविष्य उज्ज्वल करतील, अशी आशा व्यक्त करून मी इथेच माझ्या वाणीला विराम देतो. नमस्कार, धन्यवाद.